तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. नागपूरमध्ये तापमान 43 अंशांच्या पार गेलं. येलो अलर्ट जारी. उष्णतेच्या लाटेमुळे शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी. नागपूरकरांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आवाहन. अमरावतीच्या तापमानाचा पारा 42 अंशांच्या वर. लग्नसराईच्या काळात उन्हामुळे बाजारपेठेतली गर्दी ओसरली. पुढील काही दिवस अशाच पद्धतीने तापमान राहणार अशी देखील माहिती. वाशिममध्ये पारा 43.4 अंशांवर पोहोचला. तीव्र उन्हाचा तडाखा जाणवतोय. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत दुपारच्या वेळी बाहेर पडणं टाळावं. प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. धाराशिव जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या झळा तीव्र. तापमान 41 अंशांवर पोहोचलं. 18 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट राहणार असा देखील हवामान खात्याचा अंदाज. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उष्माघात कक्षाची देखील निर्मिती करण्यात आली. चंद्रपूरमध्येही तापमानाचा पारा वाढलाय. चंद्रपूरमध्ये तापमान 44 अंशांवर. उष्माघातापासून वाचण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे कोल्ड रूमची व्यवस्था करण्यात आली. जालन्याच्या भोकरदनमध्ये भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. मागील 15 ते 20 दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या. प्रशासनानं अद्यापही दखल घेतलेली नाही असंच चित्र. गावात टँकर कधी सुरू? साताऱ्याच्या खटावमध्ये येरळा नदीकाठच्या अनेक गावातील पाणी योजना बंद. नेर तालुक्यामध्ये पाणी येरळा नदीमध्ये सोडा, अन्यथा 22 एप्रिलनंतर आंदोलन करू. खटाव ग्रामस्थांचा हा इशारा. अल निनोमुळे खडकवासल्याचं पाणी ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याचा जलसंपदा विभागाचा निर्णय. अल निनोमुळे पाऊस उशिरा येणार असून पावसाचं प्रमाण कमी असण्याचा देखील अंदाज. पर्यावरण संवर्धन आणि जलसाठा वाढवण्याच्या उद्देशानं पुणे जिल्ह्यातील राजगडच्या घावरमध्ये गुंजवणी नदीतील काळवृक्षाला सुरुवात. रेनेट्री फाउंडेशन आणि परिसरातील बिरमोडी घावर साखर कोंडवली गट ग्रामपंचायतीचा हा संयुक्त उपक्रम. पंचगंगेतील रासायनिक प्रदूषणामुळे शिरोळमधील 15 गावांचं आरोग्य शेती धोक्यात. याविरोधात पंचगंगा बचाव समितीचा रास्ता रोको. सायजिंग प्रोसेसचे केमिकलयुक्त पाणी मिसळणाऱ्या काळा ओढा कायमचा बंद करण्याची देखील मागणी. बीडच्या आंबाचोगई शिरसाळा आणि परळी नागापूर मोहा रस्त्यांसाठी डीवायएफआयचं बेमुदत ठिय्या आंदोलन. आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. काम तात्काळ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा देखील दिला इशारा. कमनुरीमधल्या रेडगावमध्ये अतिक्रमण विरोधात ग्रामस्थांचं आमरण उपोषण. बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ हटवण्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्यात आलं. बीडच्या नेकनूरमध्ये महापुरुषांचे पुतळे हटवले जाऊ नये यासाठी आमरण उपोषण. शिवप्रेमी आणि शिवसैनिकांकडून एकत्र आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. जालन्यात पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे कृषी कार्यालयावर ढोल ताशांसह चिंध्या आंदोलन. अधिकाऱ्यांनी घरी बसून पीक कापणी प्रयोग केल्याचा आरोप. तर 2 दिवसांमध्ये मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला. आखाती युद्धाचा फटका. रायगडच्या शेतीला. जिल्ह्यातील शेतकरी संकटात. आयात शुल्क वाढलं त्यामुळे शेती खर्चात वाढ. रासायनिक खत आणि अवजारांच्या किमती गगनाला भिडल्या. युद्धामुळे खत पुरवठा देखील विस्कळला. जळगावमध्ये वाढत्या तापमानाचा केळी बागांना फटका. वाढत्या तापमानामुळे केळीचं पान पिवळी पडतायत. पानं जळून जमिनीवरती पडत असल्याची चित्र. सरकारनं याकडे लक्ष देत नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी. जळगाव जिल्ह्यामध्ये बाजारपेठेत फुलांच्या मागणीत घट. परिणामी शेतातच फुलं पडून फुलं उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले. संभाजीनगरच्या पैठणमध्ये पाण्याअभावी मोसंबी बागा सुकल्या. संतप्त शेतकऱ्यांनी मोसंबी बागांवरती कुऱ्हाड चालवली. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळी मूग काढणीला आता सुरुवात झाली. बाजार समितीमध्ये मूग व्यापाराला सुरुवात करण्यात आली. मात्र मुगाच्या अवघ्या 4 दिवसांमध्ये सरासरी 1000 रुपयांची घसरण. दर घसरली त्यामुळे शेतकरी चिंतेत. मुक्ताईनगरच्या निमखेडी खुर्दा या ठिकाणी शेतकऱ्याची मका जळून खाक. शेती उपयोगी साहित्य देखील या आगीत जळालं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. पंचनामे करून मदत देण्याची देखील मागणी. परभणीच्या शिंगणापूरमध्ये शेतकऱ्याकडून ऑर्गॅनिक पद्धतीने अंजिराची शेती. शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न मिळालं. शहरांमध्ये अंजिरांना मोठी मागणी. चिस्टोह बॅरेज परिसरामध्ये कासव तस्करी प्रकरणी नवे खुलासे. कासव घुबड यांचा वापर करत गुप्तधनासाठी अघोरी पूजा केली जात असल्याचा खुलासा. 2 दिवसांपूर्वी कासव तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक झाली. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये भोंगवली गावामध्ये ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ देवाची यात्रा. यात्रेनिमित्त रंगला निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा. राज्याच्या विविध भागातून आलेल्या 180 पैलवानांचा यामध्ये सहभाग असल्याची माहिती. धुळ्याच्या कापडणे या ठिकाणी नदीपात्रामध्ये खोदलेली बेकायदेशीर विहीर प्रशासनाकडून बुजवली. परवानगीशिवाय काम केलं त्यामुळे कारवाई. ग्रामपंचायत आणि प्रशासनाची ही संयुक्त मोहीम असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅस पंपावर रिक्षांची रांग. गॅस पंपावरती पुन्हा 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा. शहरातील अनेक पंप बंद. गॅस भरण्यासाठी सकाळी 5 वाजेपासून रिक्षा चालक पंपावर उभे. सिंधुदुर्गमध्ये गॅस कंपनीकडून कन्फर्मेशन मेसेज आणि डीएसचे नंबर मिळत नाही त्यामुळे बुकिंग खोळंबली. कडक निर्बंधांमुळे घरगुती पुरवठा विस्कळीत झाला. ग्राहकांमध्ये तीव्र संताप. नाशिकच्या लासलगावमध्ये एचपी गॅस कार्यालयाचा मनमानी कारभार समोर. नियोजित वेळ सकाळी 8 वाजता असून दुपारी 12 पर्यंत कार्यालय बंद. 4 तास ग्राहक तात्काळ. प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी स्थानिकांची मागणी. वाशिम शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 161च्या सर्व्हिस रोडचं सध्या काम सुरू. रस्त्याच्या कामासाठी झाडं तोडण्याला पुढील आदेशापर्यंत जिल्हा न्यायालयाची स्थगिती. पुढील सुनावणी 7 मेला होणार. नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये निमोण गावामध्ये रिग्रेस नेशन प्रकल्पातून हरित क्रांती. खडकाळ जमिनीमध्ये 9000 झाडांची यशस्वी लागवड. 95% झाडं जिवंत. ग्रामपंचायतीचा उपक्रम यशस्वी.
बुलढाण्यातील भेंडवळची ऐतिहासिक घटमांडणी 19 एप्रिलला पावसाच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं. या घटमांडणीमधून अतिवृष्टी, दुष्काळ, पीक स्थिती, आर्थिक याशिवाय राजकीय परिस्थिती या संदर्भात अंदाज वर्तवण्यात आले. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 1,600 रुपयांची, चांदीच्या दरात 3,000 रुपयांची घसरण झाली. वर्धा जिल्ह्यामध्ये महिला बालविकास विभागाच्या वतीने चाइल्ड हेल्पलाईन मागील 6 वर्षांमध्ये 104 बालविवाह रोखले. 12 प्रकरणांमध्ये कारवाई. बालविवाह होत असल्यास 1098 टोल फ्री क्रमांकावरती फोन करावा असं आवाहन. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बीडमधील स्त्री जन्मदर पुन्हा घसरला. 1,000 मुलांमागे 862 मुलींचा जन्म. विनापरवाना कोणी सोनोग्राफी सेंटर चालवत असेल तर शोधून त्यांच्यावरती कारवाई करू, जिल्हा शल्यचिकित्सक यांचं आश्वासन. किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये कडक नियम. तलवारींच्या नाचावरती बंदी, सिलेंडरवरती निर्बंध. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज. सुरक्षेला प्राधान्य. सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक. अकोल्यात पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत मोठ्या उमरीत स्वच्छता अभियान. या मोहिमेमध्ये रस्ते, नाले आणि सार्वजनिक ठिकाणांची मशीनच्या साहाय्यानं नालेसफाई करण्यात आली. साताऱ्यामध्ये संस्कृती कला अकादमीच्या वतीने रंग लोकसंस्कृतीचं या वार्षिक कला प्रदर्शनाचं आयोजन. ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यगृह वैशाली पायसनिया यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन. या प्रदर्शनामध्ये 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गोंदियामध्ये मनरेगा योजना अपयशी. 4,73,000 मजूर रोजगाराविना. काम मागणाऱ्या केवळ 46.19% हातांना रोजगार. पोटापाण्यासाठी मजुरांचे इतर शहरांमध्ये स्थलांतर. महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचं उगमस्थान असलेल्या प्राचीन मंदिराच्या छताचा भाग कोसळला, त्यामुळे नुकसान. मोबाईलमधील व्हिडिओ व्हायरल. मंदिर संवर्धनाविषयी प्रशासनानं ठोस पावलं उचलावीत अशी स्थानिकांची मागणी. नांदेड नाणेश्वर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला मोठ्या भेगा. रस्ता जागोजागी दुभागलाय. दुचाकींचं टायर रस्त्यामध्ये फसतंय. अपघात वाढले. रस्त्याचं पूर्णतः खोदकाम करून नव्यानं हा रस्ता बनवावा अशी ग्रामस्थांची मागणी. धाराशिवच्या सटवाई देवीच्या मुकुटावरील सिंदूर काढण्यावरून पुरातत्व विभाग आणि मंदिर संस्थांमध्ये वाद पेटला. पोलीस बंदोबस्त घेऊन पुरातत्व विभागाचे कर्मचारी मंदिरात दाखल. महिला भाविकांचा देखील तीव्र विरोध. नवी मुंबईमधल्या झोपडपट्टी पुनर्विकासावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू. 60,000 झोपड्यांचा पुनर्विकास क्लस्टर योजनेतून करण्याची शिवसेनेची मागणी. एमआयडीसीने टेंडर काढत 2011 पर्यंतच्या 37,000 झोपड्या पात्र ठरवल्या. यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू. सिंहगड किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी गेलेल्या 55 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. सुरेश भोकरे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. मित्रांसह सिंहगडावरती ते ट्रेकिंगसाठी गेलेले. भिवंडी पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य. स्वच्छता विभागाच्या ताफ्यामध्ये 2 यांत्रिक झाडू वाहक दाखल. यांत्रिक झाडू वाहनांचे महापौर नारायण चौधरी यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले. आयुक्त अनमोल सागर आणि उपमहापौर तारिक मोमीन यांची देखील यामध्ये उपस्थिती. एसटीची हंगामी तिकीट दरवाढ मागे घ्यावी. वर्ध्यातील कारंजा घाटगे या ठिकाणी विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांची मागणी. तहसीलदारांना निवेदन देखील सादर करण्यात. ग्रामीण पोलीस दलाच्या एक गाव एक पोलीस योजनेअंतर्गत जनजागृती. वाढत्या गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी पोलिसांकडून गावागावात जात नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं. वाशिम जिल्ह्यामध्ये रक्ताच्या टंचाईचं भीषण संकट. दैनंदिन 30 ते 35 रक्तपिशव्यांची गरज असताना शासकीय रक्तपेढीमध्ये केवळ आठवडाभर पुरेल इतकाच रक्ताचा साठा. आपत्कालीन रुग्णांवरती उपचार करताना अडचणी निर्माण होण्याची देखील भीती. गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उड्डाण अंतर्गत भव्य रोजगार मेळावा. अतिदुर्गम भागातील सुशिक्षित युवक युवतींसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. मेळाव्यामध्ये विविध नामांकित खासगी कंपन्यांकडून एकूण 1,278 नियुक्तीपत्र. बाहेरून येणाऱ्या अंधकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट. अंधकृत फेरीवाल्यांवरती कारवाई करा मनसेची मागणी. मनसेकडून सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. पुण्यात गुलटेकरवाडी या ठिकाणी स्थानिक झोपडपट्टी धारकांवरती कारवाई. प्रकरण कोर्टात असताना कारवाई केली जात असल्याचा आरोप. बळाचा वापर करत पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1,800 रुपयांमध्ये.